गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी आहे सीमा आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी कुठलाही तुमच्याशी माझं डेली रुटीन शेअर करणार नाही आहे. तर आज आपण फक्त किचन क्लिनिंग रुटीन पाहून घेणार आहोत. तर बऱ्याचदा असं होतं की रोजच्या रोज आपण स्वयंपाक करत असतो आणि गॅसच्या पाठीमागची जी भिंत असते ती तेलकट, चिकट आणि डाग पडलेली आपल्याला दिसते. अशाच वेळेस किचनच्या ट्रॉल्या जर असतील तर त्यावरती देखील अशाच पद्धतीने डाग वगैरे पडलेले असतात. आपण बऱ्यापैकी स्वच्छ करतो पण कधी कधी ते दुर्लक्षित राहतं आणि जर अचानकपणे पाहुणे जर आले तर मग एकच आपली धांदल उडते. तर मग अशा वेळेस काय करायचं? तर हे बघा डाग आहेत जे आपल्याला सहजपणे दिसत नाहीयेत. कॅमेऱ्यामध्ये दिसतायत का? हे बघा मी दाखवते तुम्हाला. तर हे असे थोडे थोडे डाग आहेत. मला वाटतं मी भाकरी करत असताना ना माझा ओला हात पाण्याचा किचनच्या ट्रॉल्यावर उडलेला आहे, त्यामुळे हे डाग वगैरे पडलेले आहेत. तर असो, हे जे डाग आहेत हे आपण कसे क्लीन करायचे तर ते आज आपण पाहून घेणार आहोत सोप्या पद्धतीने. तर एका बाउलमध्ये मी जवळपास 1 लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये जवळपास 3 ते 4 चमचे इतकं मी लिक्विड डिशवॉश घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धा कप इतकं मी विनेगर घातलेलं आहे यामध्ये आणि 2 चमचे भरून आपला खायचा जो सोडा असतो तो घालून घेतलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता विनेगर आणि सोडा यामध्ये घातल्यामुळे रिॲक्शन होते आणि हा जो पाण्यामध्ये तुम्हाला फेस दिसतोय तो जास्तीचा तयार होईल, कारण की यामध्ये सोडा आणि विनेगरचं केमिकल रिॲक्शन होऊन बराचसा असा फोम तयार होतो. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि हा जो सोडा आहे यामध्ये घातलेला तो आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे किचन क्लीनर आपल्याला उपलब्ध आहेत किचन क्लिनिंग करण्यासाठी. ते जे किचन क्लीनर आहेत थोडेसे महागडे असतात. मग अशा वेळेस आपण घरच्या घरी अशा पद्धतीने किचन क्लीनर बनवू शकतो. विनेगरचा एक उग्र असा वास असतो, त्यामुळे झुरळ वगैरे येत नाहीत आणि विनेगरचं हे सोल्युशन आपण जे तयार केलेलं आहे त्यामुळे किचनचा ओटा, गॅस आणि पाठीमागची भिंत यावरती जे राहिलेले चिकट तेलकट डाग असतात तर ते पूर्णपणे निघून जातात आणि सोडा वगैरे घातल्यामुळे पूर्ण किचन आपलं असं स्वच्छ धुतल्यासारखं असं दिसतं. आणि यामध्ये आता आपण लिक्विड सोप घातलेला आहे. तर हा लिक्विड सोप आपल्याला फक्त 3 ते 4 चमचेच घालायचा आहे. जास्त आपल्याला सोपी वॉटर नाही तयार करायचं, म्हणजे एकदम गुळगुळीत पाणी असं नाही तयार करायचं. हलकंसं आपल्याला बोटाला थोडंसं गुळगुळीतपणा जाणवला पाहिजे, म्हणजे हे परफेक्ट असं आपलं किचन क्लीनर तयार होईल. तर आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स केलं आणि माझ्याकडे या 2 बॉटल होत्या तर त्यामध्ये मी हे भरून ठेवलेलं आहे. म्हणजे मला आता हे वापरायला मी तयार करून ठेवलेलं आहे. आयत्या वेळेला हे फक्त स्प्रे करायचं आणि आपलं किचन स्वच्छ असं पुसून काढायचं. तर आता या बाउलमध्ये आणखीन थोडंसं लिक्विड उरलेलं आहे तर त्याचा वापर मी नंतर पुढे दाखवते त्याचं काय करायचंय ते. आता या ज्या किचनच्या ट्रॉल्या आहेत ना यावरती आपल्याला बाहेरून अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचा आणि स्वच्छ असा कॉटनचा नॅपकिन वगैरे जो असेल ना किंवा मग जुना एखादा कॉटनचा कपडा असेल तर त्याने आपल्याला काय करायचंय, हा स्प्रे केलेला पूर्णपणे एरिया या कॉटनच्या नॅपकिनने पुसून घ्यायचा. तर हे सगळं मी पुसून घेते आणि पाहू शकता की एकाच आपल्या वाईपने हे पूर्णपणे डाग वगैरे निघल्यासारखे होतात आणि आपल्या ह्या ज्या किचनच्या ट्रॉल्या ज्या डाग डाग दिसत होते ते पूर्णपणे स्वच्छ झाल्यासारखं दिसतं. बघा लगेचच ते निघून जातं, जास्त काही वेळ लागत नाही. बऱ्याचदा असं होतं की स्वयंपाक करत असताना आपण घाई गडबडीमध्ये ओले हात किचनच्या हँडलला सोबतच किचनच्या ट्रॉल्यांना लावत असतो आणि त्यामुळे ते हाताचे जे ओले डाग असतात तर ते किचनच्या हँडलला आणि ट्रॉलीला लागलेले असतात आणि आपण त्यावेळेस कामाच्या घाई गडबडीमध्ये त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर ते अशा प्रकारे ट्रॉल्यांवरती काळपटपणा आपल्याला चढलेला दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे सोल्युशन तयार करू शकता आणि मस्तपैकी किचनच्या ट्रॉल्या क्लीन करू शकता. तर घरच्या घरी सगळ्यात साधं आणि सोपं हे किचन क्लीनर मी बनवलेलं आहे. तर नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुमचं किचन मस्तपैकी स्वच्छ, सुंदर, ताजं, फ्रेश असं ठेवा.
तर हे जे आपलं किचन क्लिनिंग रुटीन आहे ना, तर आपण हे रुटीन रोजच्या रोज काही करू शकत नाही. कसं आहे, आपली जी रोजची रेग्युलर जी कामं असतात, जसं की स्वयंपाक, नाश्ता, त्याच्यानंतर कपडे धुणं, भांडी, सिंक साफ करणं, किचनचा ओटा क्लीन करणं, हे तर आपण रोजच्या रोज करतो. पण हे जे आपलं एक्स्ट्राचं जे क्लिनिंग आहे, जसं की किचनच्या ट्रॉल्या, कॅबिनेट वगैरे साफ करणं, तर ते आपण साधारणपणे महिना, दीड महिन्याने आपण अशा पद्धतीने क्लीन केलं पाहिजे. एक हात जरी तुम्ही फिरवला ना या स्प्रेचा आणि पुसून काढलं ना, तर मस्तपैकी तुमच्या किचनच्या ट्रॉल्या आणि किचन पूर्णपणे चमकायला लागेल. तर आयत्या वेळेला म्हणजे जेव्हा पाहुणे येतात त्यावेळेस तुमचं किचन अजिबातच घाण वगैरे दिसणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला महिन्या दीड महिन्यातून अशा पद्धतीचं किचन क्लीन करण्याची सवय आपल्याला लावली पाहिजे. बऱ्याचशा महिला अशा पद्धतीने किचन क्लीन करत असतात. तर आता हे किचनच्या ट्रॉल्या मी व्यवस्थित पुसून काढल्या आणि थोडंसं बाहेर किचनची ट्रॉली ओढून आतला जो थोडासा वरचा भाग दिसतोय त्या पट्टीवरती लगेच आपल्याला हा जो नॅपकिन आहे तो फिरवून घ्यायचा. म्हणजे थोडीफार काही जी धूळ वगैरे इथे पण बसते पट्टीवरती, तर ती देखील क्लीन होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे आता ह्या किचनच्या ट्रॉल्या क्लीन केलेल्या आहेत बाहेरून. आणि आता मला जेव्हा जास्तीचा वेळ भेटेल त्यावेळेस मग मी आतून किचनच्या ट्रॉल्या व्यवस्थित भांडे काढून घासून वगैरे स्वच्छ करून ठेवेल. तर आता हा किचन कॅबिनेट हे थोडेसे पुढचे म्हणजे याच्या अपोजिट साईडचं हे किचन कॅबिनेट आहेत आणि यावरती देखील आता स्प्रे करून घेते. बऱ्याचदा असं होतं की पीठ मळत असताना हे किचनचे कॅबिनेटचे डोर ओपन करत असताना ओला हात लागतो. कधी कधी त्या दिवशी तर माझ्याकडनं तेलाची प्लेट पडली होती आणि पटकन मी टिश्यूने ते तेल पुसून घेतलं. पण जे बारीक बारीक जे थेंब होते ना, तर ते या कॅबिनेटवरती थोडेसे उडले होते आणि त्याकडे माझं लक्षच गेलं नाही. कारण की घाई गडबड असते भरपूर सकाळची आणि मग हे सगळं करायला जास्त वेळ भेटत नाही. आणि मग आज मी हे किचन क्लीनर जेव्हा बनवलं आणि साफ करते तर मला ते थोडेसे जे तेलाचे डाग उडलेले ना, तर ते मला दिसले. तर आता ते सगळं स्प्रे करून मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता हे जे बाहेर म्हणजे वरचे जे कॅबिनेट आहेत तर त्यावर देखील मी अशाच पद्धतीने स्प्रे करून घेते. मस्तपैकी तुम्ही पाहू शकता एकदम लख्ख असं आपलं किचन क्लीन दिसतं, आपल्याला चमकायला लागतं अक्षरशः. म्हणजे एकदमच महागडं असं तुम्हाला किचन क्लीनर आता घ्यायची गरज नाहीये. हे किचन क्लीनर बनवत असताना मी लिक्विड सोपचा वापर केलेला आहे. जर लिक्विड सोप नसेल तर तुम्ही एक पाऊच तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता किंवा मग शॅम्पू देखील घालायचं नसेल तर तुम्ही एक चमचाभर सर्फ असतो तुमच्याकडे तर तो घालू शकता. व्हाईट व्हिनेगर नक्कीच घाला यामध्ये, कारण की मग झुरळ वगैरे जे असतात ना, जो आपल्याला रात्री किचन क्लीन करत असताना हे व्हाईट व्हिनेगर जर घातलेलं सोल्युशन तुम्ही वापरलं तर त्याच्या उग्र वासाने ना तर झुरळ वगैरे येत नाहीत आणि किचनचा ओटा पूर्ण स्वच्छ होतो. डाग वगैरे अजिबातच तयार म्हणजे यावरती आपल्याला दिसत नाहीत किचनच्या ओट्यावरती, गॅसवरती किंवा भिंतीवरती. आता मी काय केलं, हे जे बाउल मध्ये थोडंसं सोल्युशन उरलं होतं त्यामध्ये ना मी थोडंसं शॅम्पू घातला आणि थोडंसं हे जे पाणी होतं ते जास्त सोपी बनवून घेतलेलं आहे, गुळगुळीत बनवून घेतलेलं आहे. कारण की किचनची भिंत जी आहे ना भरपूर अशी त्यावरती असे तेलकटपणा आपल्याला जाणवतो पुसताना. तर मग मी काय केलं, किचन चा जो आहे जे सोल्युशन तयार केलेलं तर त्यामध्ये मी नॅपकिन बुडवलं, जास्तीचं पाणी नॅपकिन मध्ये घेतलं आणि आता हे सगळं पाणी मी या भिंतीला लावून घेतलेलं आहे. अजिबातच आपल्याला हे क्लीन करत असताना तारेचा काथ्या किंवा मग स्क्रबचा वापर करायची आवश्यकता लागणार नाही. फक्त हे पाणी जे आहे या पाण्यामध्ये एक नॅपकिन भिजवायचा आणि ओलं करून भिंतीवरती हे सगळं सोल्युशन लावून ठेवायचं आणि नंतर लगेचच आपल्याला याच नॅपकिनने सगळी भिंत पुसून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं हे फक्त मी लावून ठेवलेलं आणि तोपर्यंत बघा 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मी याच नॅपकिनने ही पूर्णपणे भिंत पुसून घेते आणि हे जे तेलकट चिकटपणा जो होता तर लगेच एकाच आपल्या वाईपने हा क्लीन होतो पूर्णपणे भिंत आणि त्याचा तेलकटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर वरच्या भागाला ना एक लहानशी अशी पट्टी होती, त्याला पिवळट असा थर चढला होता तेलकट असा, तर तो देखील आता मी व्यवस्थित क्लीन केलेला आहे. आणि लागलीच आपल्या हाताला जितक्या वस्तू येतील त्या लगेचच आपल्याला क्लीन करून घ्यायचंय. तर मी बाजूला जे वरती कॅबिनेट होते त्यावरती देखील लगेचच ही नॅपकिन फिरवून घेतली आणि त्याला देखील क्लीन करून घेतलं.
स्पेशली आपण किचन क्लीन करत असताना सारखं किचनच्या ओट्यावरती चढून हे सगळी भिंत साफ वगैरे करत बसत नाही. महिन्यातून 1-2 वेळेस आपला हात फिरतो. अशा वेळेस काय करायचं, वर चढलं की लगेचच आपल्या हाताला जितक्या किचन कॅबिनेट, पंखा किंवा मग आणखीन काही वस्तू वगैरे हाताला लागत असतील तर हातासरशी लगेचच त्या साफ करून घ्यायच्या. तर मी आजूबाजूचे किचन कॅबिनेट पुसून घेतले आणि लगेचच ही नॅपकिन पुन्हा एकदा स्वच्छ धुवून याच पाण्यामध्ये मी काय केलं, नॅपकिन बुडवून आता हा जो पंखा आहे तो देखील मी स्वच्छ करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 1.5 ते 2 महिन्यातून एखाद वेळेस 30 मिनिटं तरी काढू शकतो आणि अशा पद्धतीने किचन क्लीन करू शकतो. महिन्याभरातून जर तुम्ही हे क्लिनिंगचं रुटीन जर ठेवलं ना तर तुमचं किचन मस्तपैकी लख्ख असं राहतं. आता सगळं साफ करून झाल्यानंतर हा जो किचनचा ओटा होता तर त्याच्यावर देखील मी हा नॅपकिन लगेचच फिरवून घेते. मस्त स्वच्छ असं किचन माझं दिसत आहे आणि आता मला साधारणपणे 1 ते 1.5 महिना तरी आता इथे स्वच्छ करण्याची गरज लागणार नाही. तर अशा पद्धतीने 1 ते 1.5 महिन्यातून मी अशा पद्धतीचं किचन क्लिनिंग रुटीन मी स्वतःला लावून घेतलेलं आहे. आणि आता आयत्या वेळेला कधीही जरी पाहुणे आले तर पाहुणे आल्यानंतर पहिलं आपलं किचन बघतात आणि किचन बघून आपलं स्वच्छतेची जी सवय आहे त्यावरून आपल्याला जज करत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही किचन क्लिनिंगची रुटीन लावून ठेवा आणि साधारणपणे हे जे आपण DIY बनवलं होतं किचन क्लिनिंगचं तर ते देखील तुम्ही सोल्युशन बनवून ठेवा आणि झटपट तुमचं किचन तुम्ही स्वच्छ करू शकता. तर मस्तपैकी आता माझं हे किचन क्लीन स्वच्छ झालेलं आहे. खालचे कॅबिनेट, भिंत आणि वरचे कॅबिनेट, किचनचा ओटा मस्तपैकी लख्ख आता दिसत आहे. आणि आता हे समोरचा जो ओटा होता, किचनचा ओटा बाजूला आहे गॅसचा आणि हा त्याच्या समोरचा ओटा आहे. तर आता हा काय लहान आहे तर त्यावर देखील मी हा नॅपकिन व्यवस्थित पुसून घेतला आणि लगेचच भिंतीवरती हाच नॅपकिन फिरवून घेते आणि ही जी भिंत आहे आणि हा जो ओटा आहे तो देखील स्वच्छ निघालाय आणि लागलीच मी हा जो माझा फूड प्रोसेसर आहे तो देखील मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि बाजूला जे फ्रीज आहे ते देखील मी पुसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने लागलीच आपण हातासरशी 30 मिनिटांमध्ये, जास्त काही वेळ लागत नाही, फक्त 30 मिनिटांमध्ये तुम्ही हे क्लिनिंग करू शकता आणि झटपट असे डाग निघतात, कितीही चिवट तेलकट असे डाग असू देत. तर आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि आता माझं हे किचन क्लिनिंग बघा कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.